तर फ्रेंड्स, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं शेत, सगळं काही ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर एंडपर्यंत नक्की बघा. तर चला आजचा व्लॉग सुरू करू. गाईस, आता आम्ही तिकडं वरती चाललो. हे बघा तिकडं शेततळ्यावर. तर तिकडं गेल्यावर दाखवतो तुम्हाला अजून. हे बघा, ह्याला उन्हाचं खूप कापूस वेचावं लागतं. आता इतकी मोठी शेती म्हणल्यावर उन्हाचा तर कापूस वेचावाच लागन. हा, तुम्ही विचार करत असताना की बाकीचे कुठे गेले, पण जे बाकीचे आहेत का ते म्हणजे तिकडे दुसऱ्या साईडला शेताकडे, आणि म्हणजे एक दोन जे माझ्या आंटी आहेत का त्या गेवरायला गेल्यात, त्यांचं काहीतरी काम होतं. तर आता माझ्यासोबत ह्या सगळ्यात लहान काकू आहेत. हे बघा, हे पूर्ण शेत. तर ते बघा, मावशी तिकडे कापूस असतात. बघा, हा बघा, हे कापूस किती फुटलाय. आणि खरं म्हणजे सांगू का, जे शेतात राहतात का त्यांची लाईफ बिलकुल पण इझी नसते. कारण की त्यांना सकाळी उठून ते रात्रीच्या म्हणजे 10 वाजूस तर त्यांना शेतामध्ये कामं ते असते. तर मग त्यांची पण लाईफ इझी नसते खूप. उलट्या सिटीपेक्षा त्यांची जास्त लाईफ हार्ड असते ना. का झालं, सकाळपासून उठलं तेव्हापासून शेतात कामं करायला लागतात. हां, सिटीला तरी काय सावलीत कामं असतात. हां, आणि शेतामध्ये इथं उन्हात कामं करायला लागतात. हां, शेतीच्या लोकांना काय म्हणतात, जेव्हा हे शेती पिकते तेव्हा त्याला खायला भेटतं. आपल्यासारख्या नाही शेतात कामं केले तर मग कोण खायला देईन. शेती पिकते म्हणून खायला सगळं काय भेटतं. महाग का होईना पण भेटतं ना खायला. आज एवढं शिक्षण शिकून पण शेतीच करावं लागते ना. हां. काय मुली काय म्हणले असते, काय माझं बिये झालं, बिये होऊन पण मी शेतात काम करते. पण मला काही नाही वाटत, मला उलट चांगलं वाटतंय. बिये जरी झालं तरी पण शेतकऱ्याचं जगणं कसं असतं काय नाही शेतीचं आल्यानंतर कळत असतं. एकदम राईट. 2 hours later. काकू, मी वरती जाऊ का? तोपर्यंत मग मी वरती ह्याला दाखवतो सगळं शेत. मग मी इथंच येतो मग वापस. तर चला आता आपण जाऊच वर. हे बघा इथं सगळं. हे मक्याचे झाड आहेत बघा. हे बघा किती भारी मक्का आला. थांबा तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, शाबाश बेटा, कौन है ये लोग, कहां से आते हैं? 2 hours later. तर आता हे पूर्ण जे तुम्हाला दिसतंय का, इथपर्यंत तर आपण फिरलो, सगळं दाखवलं तुम्हाला. तर आता ह्याच्यावरती जायचंय. हे बघा, हे काड्या कुरप्या हे सगळं जमा करून ठेवलं. हे जे सगळे तुम्हाला काड्या दिसतात का, हे सगळे कापसाचे आहेत. आता हे जर नंतर काय काम येते तर नाही माहिती, पण हे जे वाटतं काहीतरी काम आहे शेतासाठीच. तुम्हाला थांब अजून एक चीज दाखवतो. तर हे कुणाकुणाला माहिती आहे आणि ह्याला काय म्हणतात मला हे कमेंट करून नक्की सांगा. हे
मी सांगणार नाही, मला माहिती हे काय आहे, क्या बोला तूने? बट तुम्ही सांगणार की हे काय आहे म्हणून. क्यों? तर हे बघा, चला अजून थोडं पुढं जाऊ. तर हे बघा, हे जे झाड तुम्हाला दिसतंय का, हे पण माझ्या आजीनी उगवलेलं हे झाड, जेव्हा त्या होत्या तेव्हा. हे इथून ते इथपर्यंत हे सगळं आमचंच आहे. इथून ते इथपर्यंत हे सगळं आमचंच आहे. आणि ते शेततळ पण. चला आता शेततळ्यावर जाऊ. तुम्हाला म्हणलं ना मी की हे ब्लॉग खूप मोठा, म्हणजे हे ब्लॉग खूप मोठाच होणार आहे, तर एंडपर्यंत नक्की बघा, कोणी पण स्किप करू नका. तर चला. तर चला आता शेततळ आलंय, तर आता शेततळ्यावर जाऊत. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे शेततळ्यावर जाण्यासाठी. तर चला. तर हे बघा, आलं शेततळ. तर तुम्ही एक्सायटेड आहे शेततळ बघायला, तर रुको जरा, सबर करो. बघा. आणि हे जे म्हणजे लाल लाल झालंय का, हे नाही का, म्हणजे थोडंसं घाण पाणी जे साचलंय थोडंसं, म्हणजे ह्याला आम्ही रोज साफ करतो, पण 1-2 दिवस झाले ह्याला अजून साफ केलं नाही, तर ते असं झालंय. हे बघा, संत्रीची बाग आहे इथं. तर चला आता पुढं जाऊ थोडं. चला आता खाली जाऊन तुम्हाला अजून दाखवतो मी. फ्रेंड्स, हे बघा, इथून
शेततळ्यापासून पूर्ण शेताचा व्ह्यू किती भारी येतो हा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर चला आता खाली जाऊ. इथला आम्ही सगळं कापूस वेचलाय, तर इथं तुम्हाला म्हणजे कमी प्रमाणात कापूस दिसन. इतका तुम्हाला कापूस दिसणार नाही ह्या भागात. हा त्या साईडचा राहिलाय, तर तिथं आहे जास्त कापूस, पण इथं वेचलाय आम्ही सगळा, तर इथं तुम्हाला जास्त कापूस दिसणार नाही. हे बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसं वाटलं आमचा फार्म टूर, आमचं शेत तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. लवकरच भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.